नमस्कार मित्रांनो, शेती एक शेती आपल्या हक्काच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, जसं की लातूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. पोर्टलवर ज्या महसूल मंडळांमध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवलं जात होतं, तिथे आता थेट 0 किंवा नो क्लेम असा स्टेटस दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एका झटक्यात तुमचा पीक विमा नामंजूर करण्यात आलेला आहे. खटक्यावर बोट, जागेवर पलटी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता काही जण विचारतील की हा धक्कादायक प्रकार असताना याला आम्ही बातमी का म्हणतोय? कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी बांधवांना आधीच हजारो रुपयाची रक्कम दाखवली जायची आणि नंतर अशा पद्धतीनं अचानक धप्पा देऊन शून्य ती करायची, असा एक भयंकर खेळ त्या ठिकाणी सुरू आहे. निदान आता 0 दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम त्या ठिकाणी दूर झाला असून आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचा मार्ग तरी या ठिकाणी मोकळा झालेला आहे. नक्की काय आहे संपूर्ण प्रकार? विमा कंपन्या आणि शासन शेतकऱ्यांशी असा खेळ का खेळतंय, लपंडाव का करतंय, याचे संपूर्ण विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, खरीप आणि रब्बी हंगामाचा विचार केला असता तर लातूर झालं, धाराशिव, बुलढाणा, आपला जालना, परभणी, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, धुळे यांसारखे अनेक जिल्हे, या जिल्ह्यांमधले शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती विम्याचे कॅल्क्युलेशन दिसत होते. यापूर्वी 25% अग्रिम असेल, त्यानंतर पोस्ट हार्वेस्टचे नुकसान आणि त्यानंतर उत्पादनातील घट, येल्ड लॉस यातील तफावतींच्या रकमा म्हणजेच पेएबल क्लेम अमाऊंट किंवा बॅलन्स क्लेम अमाऊंट स्पष्ट दिसत होत्या. हा आकडा पाहून लाखो शेतकरी आशेने पीक विम्याचे अर्ज या ठिकाणी त्या शेतकरी बांधवांनी भरले होते. शासनानेही मुदत दिली आणि सुमारे 10 ते 15 लाख अतिरिक्त शेतकरी बांधव योजनेमध्ये सहभागी झाले. पण अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अचानक पोर्टलवरती दिसणाऱ्या त्या सर्व रकमा एका रात्रीत त्या ठिकाणी गायब झाल्या आणि तिथं 0 त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली. मित्रांनो, हा शेतकऱ्यांच्या भावनांशी आणि कष्टांशी चाललेला एक क्रूर आणि खूप घाण खेळ या ठिकाणी सुरू आहे असं आपल्यालाही वाटतं. जेव्हा शेतकरी टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुमचा पीक विमा मंजूर नव्हता. ती रक्कम पोर्टलवरच्या ग्लिचने, चुकीने त्या ठिकाणी दिसत होती. दुसरीकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तर ते सांगतात आमच्याकडे अद्यापही अधिकृत अपडेट नाहीये. पोर्टल अपडेट होत आहे. काही लोकप्रतिनिधी म्हणतात की विमा मंजूर झालाय, लवकरच पैसे त्या ठिकाणी मिळतील. मग पोर्टल अपडेट झाल्यावरती शेतकऱ्यांना वाढीव रकमा मिळण्याऐवजी ती थेट 0 का होती, का दिसतीये? यात खरा खेळ नेमका कोणाचा आहे? खाजगी कंपन्यांचा आहे का, कृषी विभागाचा आहे का, की केंद्र व राज्य सरकारच्या विमा पोर्टलचा? कंपन्यांनी सुरुवातीला जो डेटा भरला तो डेटा कोणाच्या परवानगीने बदलला गेला याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक किंवा संबंधित यंत्रणेला दिली जाते का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आज राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतात. मित्रांनो, ही समस्या केवळ एका तालुक्याची किंवा एका जिल्ह्याची नाहीये. धाराशिवमध्ये काही मंडळांना लाभ मिळाला तर जवळा या बाधित मंडळासारखी महसूल मंडळे थेट वगळण्यात त्या ठिकाणी आली. जालन्यामध्ये सेम परिस्थिती आहे, त्यांचा विमा त्या ठिकाणी 0 करण्यात आला. लातूर असेल, बीड, सोलापूर, वर्धा, बुलढाणा, अहिल्यानगर, जालना आणि वाशिम या सर्व जिल्ह्यात हीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जिथे नुकसान 100% स्पष्ट दिसत आहे तिथं बाधित महसूल मंडळे सुद्धा पात्रतेतून का वगळली गेली? आधी मंजूर दाखवायचं, नंतर रिजेक्ट करायचं आणि मग पुन्हा कॅल्क्युलेशन अवेटेड ठेवून थेट 0 करून द्यायचं. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या नफ्यासाठी केवळ साधन बनवण्याचा डाव तर नाही ना, हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. या संपूर्ण प्रकाराची कृषी विभागाने आणि शासनाने अत्यंत गांभीर्याने व उच्च पातळीवरती चौकशी करणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन नक्की कोणत्या सूत्राने केलं जातं? एकदा मंजूर झालेली रक्कम पुन्हा 0 नेमकी कशी होते? बाधित महसूल मंडळे कोणत्या निकषांवरती वगळले जातात? या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा जाहीर उत्तरे प्रशासनाने दिलीच पाहिजे. मित्रांनो, तुमच्या महसूल मंडळात सध्या पीक विम्याचा स्टेटस नेमका काय दाखवतो? रक्कम त्या ठिकाणी दिसते की 0 त्या ठिकाणी दिसते किंवा नो क्लेम झालेला आहे? तुमचा जिल्हा आणि महसूल मंडळाचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचता येणार आहे. हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांच्या ग्रुपवरती शेअर करा आणि अशाच
परखड आणि सत्य माहितीसाठी आपल्या शेती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, शेवटी कमेंटमध्ये आपलं मत सांगा की शेतकरी हा फक्त जे काही व्यापारी वर्ग असेल, शासन असेल, प्रायव्हेट कंपन्या असतील, यांची पोटं भरण्यासाठीच आहे का? का शेतकरी सुद्धा जगण्याचा शेतकरी बांधवांना हक्क आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शासनाला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय शिवराय मित्रांनो.